ह्या माझ्या मुलीच्या आजी सासूबाई बरं का, भागीरथीबाई गोखले. मोठ्या कर्तबगार आहेत. यांनी गोखले गृहोद्योगाची सुरुवात केली. ठाऊ काय तर आम्हाला, हो मासिकातून वाचतो ना आम्ही. आई साहेब, खरंच तुम्हाला भेटायचं होतं एकदा. आज असा योग आला बघा. खरं सांगू आई साहेब, तुमच्यामध्ये आम्हाला जिजाऊच दिसली बघा. खरे नाही नाही, म्हणजे तोंडावर तारीफ नाही करत आहे हो, तर विचारा आमच्या सौभाग्यवतींना काय विशेष. अहो खरंच सांगते, जेव्हापासून यांना कळलं ना की मुलाची बहीण गोखल्यांच्या घरी दिले, तेव्हापासून यांनी तर अगदी मनात ठरवून टाकलंय की आपली मुलगी याच घरी द्यायची. हा म्हणजे आमची सावी पण आवडली पाहिजे हा तुम्हाला. अहो श्रीरंग गोखल्यांच्या मुलाखती वाचून तर त्यांनी झाडं लावण्याचा सपाटाच लावलाय. जमिनी घ्यायच्या आणि झाडं लावायची. छान छान. श्रीरंग साहेब, खरंच देवाचं काम करताय तुम्ही. अहो काहीतरी काय, अगदी देव माणूस बघा. 3 ल सोडा. परवाच नेटवर वाचला आम्ही तुमचं. लोकर, लेदर आणि लाकूड. लोकर आणि लेदर साठी प्राण्यांची हत्या आणि कत्तल होते, आणि लाकडासाठी झाडांची. लोकर देवानं त्या मुक्या प्राण्याला संरक्षणासाठी दिली आहे, तर हा माणूस ती कापून त्याला उघडा ठेवतो आणि स्वतः मात्र ती लोकर पांघरतो. किती भयानक आहे मनुष्य प्राणी. तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून आमच्यापर्यंत पोहोचतात तरी या गोष्टी. वाईट कोणी नसतं हो, पण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ना हे सगळं. आम्ही बंद केलं बरं का. लोकर, लेदर आणि लाकूड एकदम बंद. अहो राहू द्या, सावी देईल आमची. अहो असू दे हो, पाहुणी आहे ती, बसू दे तिला. आमच्याकडे गडी माणसं आहेत हो. धुणी भांडी काही तिला करावी लागत नाही, पण हा सगळं येतो हो करायला तिला. द्या वहिनी, अहो देईल ती चहा. घे. सावकाश. एक मिनिट थांब, मी धरते, तू दे. अगं सावी, नीट धरणं तो ट्रे. राहू द्या हो, होतं. घे. सावकाश बाळा. ये. श्री, थँक्यू. आणि मी मुलाची आई बरं का, तुझी सासू. हे घे. हा माझा भाऊ रोहन. म्हणजे आम्ही सगळे त्याला पिंट्या म्हणतो.
पिंट्या, अरे चहा घे ना. नकोय. म्हणजे मला चहा नकोय ताई. घे ना, तुला आवडेल असा केलाय चहा. आणि आजचा उत्सव मूर्ती आहेस तू. थोडासा घे रे चहा. एकदा घेतलास ना की सगळं संपवशील बघ. अरे एवढी सगळीच जण सांगतायत. अरे निदान त्यांचा मान म्हणून तरी घे. तो इतकं नको म्हणतोय तर मग कशाला उगाच आग्रह करताय. आणि जानवी, तू केव्हापासून चहाचा आग्रह करायला लागलीस? असू दे ना. बरं बरं, तुला नको असेल ना तर नको घेऊस चहा. पोहे खा गरम गरम छान. मी आणते. पिंट्या, हे बघ, घे चहा घे. पिंट्या, सविता, ये तू बस आता. बर सविता, ओळख करून देते आता सगळ्यांची. माझ्यापासून सुरुवात करू. मी जानवी गोखले. खरं म्हणजे जानवी सहस्त्रबुद्धे. कार्यक्रम गोखल्यांच्या घरात चाललाय म्हणून आपलं गोखले. श्री, तरीही मी जानवी गोखलेच. हा माझा नवरा श्रीरंग गोखले. नमस्कार. ह्या माझ्या आजी सासूबाई. आम्ही आईजी म्हणतो त्यांना. बघ, हसलीस की कशी गोड दिसतेस. आधी का हसत नव्हतीस? अहो लासच होती, आणखी काय. बरं, तिथे त्या माझ्या सासूबाई आहेत, श्रीची आई. आईना केलास ना नमस्कार की आम्हाला सगळ्यांना पोचतो. अहो असं कसं, पडू द्या तिला पाया. लहान आहे ती, आणि मोठ्यांचा आशीर्वाद मिळाला तर तिचा संसार सुखाचा होईल. अहो नाही, खरंच आईला नमस्कार केला ना की आम्हा सगळ्यांना पोचतो. आणि हो, मी श्रीची आत्या, ती आहे ना ती श्रीची मावशी, आणि त्या दोघी आहेत ना त्या काकू. ताई आले आले. बस बस. नको, मला चहा राहिलाय. सहस्त्रबुद्धे साहेब, एक विचारू? हो, विचारा ना. तुमचं नाव ऐकल्यापासूनच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. म्हटलं आज विचारूनच टाकूया. तुम्ही निटको मध्ये होतात का हो? म्हणजे 15-18 वर्ष झाली असतील बघा.
हो होतो. मला वाटलंच. तुम्हाला कोणी काही सांगितलंय का? म्हणजे तसं काही? हो साहेब, तुम्ही मला ओळखलं नाही? नाही. हो, मी दत्तात्रय निपाणकर. हो, तुमचा सहाय्यक होतो मी. तुम्हाला त्यांनी काढलं, अगदी खोटं नाटं बालंट आणून काढलं. तसं मी पण गेलो गावाकडे परत शेती करायला. मनच उडालं बघा माझं. तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसाची ते जर असं वागत असतील तर मग कशाला काही अर्थच नाही ना. म्हणून मग दिला राजीनामा आणि गेलो शेती करायला परत. दत्ता निपाणकर? होय होय साहेब, तुमच्याच हाताखाली शिकलो मी. कमाल आहे. तुमच्या बरोबर मला पण गोवत होते त्या कांडात, पण साहेब तुम्ही भांडलात माझ्यासाठी आणि मला सोडवलं त्यातून. पण तुमच्या मानेला सुरी लावलीच त्यांनी. तुमच्याबद्दल नितांत आदर होता साहेब माझ्या मनात. म्हणून मग दिला राजीनामा आणि शहरामध्ये नाव कमवण्यासाठी आलेला हा दत्ता गावी जाऊन शेती करायला लागला बघा. आयुष्यभर शेती केली. तुम्हाला भेटायची खूप इच्छा व्हायची साहेब, पण तुमचा नंबर बदलला, ऍड्रेस बदलला, काही संपर्कच नाही बघा. कमाल आहे रे बाबा. दुनिया गोल आहे हेच खरं. आमची सवी अभ्यासात जरा कमी आहे बघा, पण संसार मात्र अतिशय चांगला करेल. हो, कधी मान वर करून बघणार नाही किंवा तोंड वर करून बोलणार नाही. अगदी गरीब गायच आहे बघा साहेब. तुमच्यासारखं घर मिळालं ना तिला तर माझ्या जीवाचा घोर जाईल बघा. आम्हाला चांगली माणसं पाहिजेत साहेब, आणि तुम्ही सगळेजण खरोखर चांगले आहात. मुलगा निर्व्यसनी आहे, कमावताय, एवढी चांगली बहीण आहे. आम्हाला पैसा नकोय साहेब, तर मुलीसाठी चांगलं सासर हवंय. मी काय म्हणते निपाणकर साहेब, आई साहेब, अहो दत्ताच म्हणा ना मला. तुमच्या मुलाच्याच वयाचं आहे मी. हा तर आपण एवढी घाई नको करूया. त्या दोघांना एकमेकांशी बोलू दे, समजून घेऊ देत, एकमेकांना ती आवडू देत. अहो, आता काय अजून आवडायचंय? सगळं तर चांगलंय. अहो, शेवटी दोन घरं जोडली गेली पाहिजेत. आणि समजून घ्यायचं म्हणाल ना तर अख्खं आयुष्य पडलेलं आहे समजून घ्यायला. बरं, मुलगी नाकी डोळी चांगली आहे, मुलाला साजेशीच आहे, सगळं घरकाम येतं, सोजवळ आहे, साधी आहे. आणखीन काय पाहिजे? आम्हाला बाई पसंत आहे मुलगी. काय गजानू, छान आहे की नाही सविता? हो आई, छान आहे. पण काय मग, करेल ना पिंट्याचा संसार? आई हो, कला, ते आपण ठरवण्यापेक्षा त्या दोघांना ठरवते ना. त्या दोघांना काय कळतंय? आपणच वडीलधारी माणसं आहोत, आपणच त्यांच्या हिताचं ठरवणार ना.
नाही, मला काय वाटतं, त्या दोघांना एकमेकांशी बोलू दे, मग ठरवू काय ते. मला तर बाई सविता सून म्हणून पसंत आहे. काय हो बेबी आत्या, हा? कशी आहे हा? सरू मावशी सांगा, छान आहे की नाही? हो, प्रश्नच नाही, छानच आहे. पण ते दोघं एकमेकांना आवडायला हवेत ना. पिंट्या, तुला काही विचारायचंय का? नाही मला नाही. सविता, तुला काही विचारायचंय का? हे बघ बाळा, तुझ्या मनात जर काही शंका असतील ना, काही प्रश्न असतील तर निसंकोचपणे विचार. बघ ना, म्हणजे पसंत आहे का तुला आमचा रोहन? आई बाबा ठरवतील तसं. लाजतायत ते दोघं. मला वाटतं त्यांना स्वतंत्रपणे बोलून द्यावं. आमची काही हरकत नाही. काय मिसेस? हो, काही हरकत नाही, चालेल. जान्हवी, त्या दोघांना तुमची खोली दाखव. दाखवते. सविता, चल सविता. राहू दे. पिंट्या, ये रे. जाऊया बापू, या बसा बसा. आता सदाशिवरावांची मुलगी ती आमची मुलगी, त्या हिशोबाने तुम्ही आमचे जावई झालात काय? खरंच तुमचे जावई बापू फार मोलाचं कार्य करतायत बघा. हो ना, आमचे जावई आहेतच कर्तबगार. तुझं शिक्षण किती झालंय? 10वी. अच्छा, कुठल्या शाळेत ग? सावित्रीबाई फुले विद्यालय. मग पुढे शिकली नाहीस? 2 विषय राहिलेत माझे. मग दिले नाहीस ते विषय परत? माझं शिक्षणात डोकं चालत नाही. पण मला स्वयंपाक करायला आवडतो. मला घर आवरायलाही खूप आवडतं. मी बाबांना सांगितलं मला शिकायचं नाहीये म्हणून. मला शिवणकाम आणि भरतकाम करायला खूप आवडतं. अरे वा, छान. पिंट्या, तुला जर काही विचारायचं असेल तर विचार ना. नाही मला मला काही विचारायचं नाहीये. बरं सविता, तुला काही विचारायचंय का? अगं लाजतेस काय वेडाबाई, विचार. भाजी कोणती आवडते?
तुला विचारते. पिंट्या तुला विचारते ती. दोघेही सांगा. मला ना मटकीची उसळ खूप आवडते आणि आमच्या पिंट्याला बटाट्याची भाजी प्रचंड आवडते. मग तो बटाटा कसाही असू दे, उकडलेला असू दे, काचऱ्या असू देत, ओली भाजी असू दे, पिवळी बटाट्याची भाजी, कशीही बटाटा असला ना की मग आमची स्वारी खुश असते. मलाही बटाटा खूप आवडतो. अरे वा,